नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 5 ऑक्टोबर 2025. आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जागतिक शिक्षक दिन हा कधी साजरा केला जातो, IUCN या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली, राष्ट्रीय डाळी अभियान हे कधी राबवले जाणार आहे, UPSCला संविधानिक दर्जा कोणत्या कलमांतर्गत आहे, तसेच 2025 मधील विष्णुदास भावे गौरव पदक हे कोणाला भेटलेले आहे. तर या सर्व चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आता सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता 62वी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही कुठे पार पडलेली आहे. तर यास योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुंटूर येथे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेबद्दल सविस्तर अशी बातमी जाणून घेतली आहे. या सविस्तर बातमीसाठी कालचा व्हिडिओ नक्की पहा. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 5 ऑक्टोबर 1948 IUCN या संस्थेची स्थापना आजच्या दिवशी झालेली आहे. या IUCN ही संघटना कशाची आहे, तर ही आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना आहे आणि याचे मुख्यालय ग्लँड स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. 5 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक शिक्षक दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 1966च्या ILO व युनेस्कोच्या शिक्षकांसंबंधी स्थितीच्या शिफारशीचा स्वीकार आजच्या दिवशी करण्यात आलेला होता. त्यामुळे 5 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 5 ऑक्टोबर 1989 मीरासाहेब फातिमा बीवी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिल्या महिला न्यायाधीश कोण अशा पद्धतीचा प्रश्न देखील वन लायनरमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात असू द्या, मीरासाहेब फातिमा बीबी या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. 5 ऑक्टोबर 1991 इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाचे संस्थापक रामनाथ गोयंका यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तसेच 5 ऑक्टोबर 2009 गोड्या पाण्यातील डॉल्फिन हा राष्ट्रीय जलचर प्राणी असल्याचे केंद्र सरकारने घोषित केले. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशा दिनविशेषनंतर आता आपण आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, जागतिक शिक्षक दिन हा कधी साजरा केला जातो. यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 2 3 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 3 5 सप्टेंबर आणि पर्याय क्रमांक 4 5 ऑक्टोबर. ते याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5 ऑक्टोबर. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जगभरामध्ये मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की 5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपण कन्फ्युजन करून घेण्याची गरज नाही आहे, कारण 5 सप्टेंबर हा संपूर्ण देशभरामध्ये भारतामध्ये हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, परंतु संपूर्ण जगभरामध्ये 5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तर या दिनाचं उद्दिष्ट काय आहे, तर शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे योगदान ओळखणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे हे आहे. 1994 पासून युनेस्को व आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजेच ILO यांच्या पुढाकाराने हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस 1966 मध्ये स्वाक्षरी झालेल्या ILO और युनेस्को यांच्या रिकमेंडेशन कन्सर्निंग द स्टेटस ऑफ टीचर्स या कराराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 2025 म्हणजेच यावर्षीची थीम आहे एम्पॉवरिंग टीचर्स फॉर सस्टेनेबल फ्युचर, म्हणजेच शाश्वत भविष्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवणे हे या दिनाचे महत्त्व आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, IUCN या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली. यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1945, पर्याय क्रमांक 2 1948, पर्याय क्रमांक 3 1950 आणि पर्याय क्रमांक 4 1961. ते याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1948. विद्यार्थी मित्रांनो, IUCN याचाच पूर्ण लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. या संस्थेची स्थापना 1948 या साली झाली. याचे मुख्यालय ग्लँड स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आणि याचे सदस्य देश सध्या 160 देशांपेक्षा अधिक आहेत. या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे, तर जैवविविधतेचे म्हणजेच बायोडायव्हर्सिटीचे संरक्षण करणे आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर प्रोत्साहित करणे. IUCN या संस्थेचे मुख्य कार्य काय आहे, तर प्रजातींच्या संवर्धनासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करणे, रेड डेटा बुक म्हणजेच रेड लिस्ट प्रसिद्ध करणे, यामध्ये धोक्यात असलेल्या प्रजातींची यादी दिली जाते, तसेच पर्यावरणीय धोरणांसाठी मार्गदर्शन देखील केले जाते. या IUCN या संस्थेचे घोषवाक्य आहे युनायटेड फॉर लाईफ अँड लाईव्हलीहूड, म्हणजेच जीवन आणि उपजीविकेसाठी एकत्र येणे.
IUCN संस्थेचे महत्त्व आहे. IUCN ही जगातील सर्वात जुनी आणि विश्वासार्ह पर्यावरण संस्था आहे, जी पृथ्वीच्या जैविक संपत्तीचे रक्षण करण्यासाठी कार्यरत करते. तर लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, IUCN या संस्थेची स्थापना 1948 साली झालेली आहे आणि याचे मुख्यालय ग्लँड, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रीय डाळी अभियान हे कोणत्या कालावधीत राबवले जाणार आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 2024-25 ते 2029-30. पर्याय क्रमांक 2 2025-26 ते 2030-31. पर्याय क्रमांक 3 2023-24 ते 2028-29 आणि पर्याय क्रमांक 4 2026-27 ते 2031-32. ते याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2025-26 ते 2030-31. 2025-26च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये या अभियानाची एक जाहीर करण्यात आलेले होते आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची राष्ट्रीय डाळी अभियानाला आता मान्यता देखील भेटलेली आहे. हा 6 वर्षांचा उपक्रम असणार आहे आणि याची अंमलबजावणी 2025-26 ते 2030-31 या कालावधीसाठी होणार आहे. या राष्ट्रीय डाळी अभियानाचा उद्देश काय आहे? तर देशांतर्गत उत्पादन वाढवणे आणि डाळींमध्ये स्वयंपूर्णता आणणे. भारत हा जगातील सर्वात मोठा डाळींचा उत्पादक आणि ग्राहक देश आहे. वाढत्या उत्पन्नामुळे आणि राहणीमानामुळे डाळींचा वापर वाढलेला आहे. तथापि देशांतर्गत उत्पादन मागणीच्या तुलनेत हे वाढलेले नाही आहे, ज्यामुळे डाळींच्या आयातीत 15 ते 20% वाढ झालेली आहे आणि यामुळेच आपल्याला अशा प्रकारच्या अभियानाची गरज आहे. या अभियानामुळे हवामान अनुकूल पद्धती आणि मातीचे आरोग्य सुधारण्याच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण पर्यावरणीय फायदे देखील मिळतील. या मोहिमेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे PM आशा या योजनेच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत म्हणजेच PSS या योजनेअंतर्गत तूर, उडीद, मसूर या 3 धान्यांची जास्तीत जास्त खरेदी सुनिश्चित करणे हे देखील एक महत्त्वाचे उद्दिष्ट या अभियानाचे आहे. तर लक्षात असू द्या, राष्ट्रीय डाळी अभियान 2025-26च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात हे जाहीर झालेले होते आणि 2025-26 ते 2030-31 या 6 वर्षांसाठी हे अभियान असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. UPSCला संविधानिक दर्जा कोणत्या कलमांतर्गत आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कलम 310 ते 320. पर्याय क्रमांक 2 कलम 300 ते 310. पर्याय क्रमांक 3 कलम 325 ते 332 आणि पर्याय क्रमांक 4 कलम 315 ते 323. ते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 315 ते 323. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच UPSCने 100व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC आता नुकतेच 100व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. 99 वर्ष पूर्ण होऊन 100वे वर्ष या UPSCला सुरू झालेले आहे. याची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 या दिवशी झालेली होती. सर रोस बार्कर यांच्या अध्यक्षतेखाली पब्लिक सर्व्हिस कमिशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली होती. 1 ऑक्टोबर 1926ला जरी पब्लिक सर्व्हिस कमिशन ऑफ इंडिया याची स्थापना झालेली असली तरी 1935च्या कायद्याने याच UPSCचे फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन यामध्ये रूपांतर झाले आणि त्यानंतर 1950ला ज्यावेळेस आपली घटना अंमलात आली त्यानंतर याला कलम 315 ते 323 या कलमांतर्गत घटनात्मक स्थान देखील देण्यात आले. 1950मध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणून म्हणजेच आत्ताचे UPSC असे नामकरण याचे झाले. तर लक्षात असू द्या, UPSCने आता नुकतेच 100व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलचा प्रश्न नक्की संभवतो आणि आपल्याला याबद्दलची जाणीव असणं खूप खूप गरजेचं आहे. त्यामुळे आता सविस्तरपणे आपण याची माहिती पाहिलेली आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. 2025 मधील विष्णुदास भावे गौरव पदक कोणाला मिळालेले आहे? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 नीना कुलकर्णी. पर्याय क्रमांक 2 रेवती लिमये. पर्याय क्रमांक 3 सोनाली कुलकर्णी आणि पर्याय क्रमांक 4 सुभाष धोंड. ते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नीना कुलकर्णी. विष्णुदास भावे गौरव पदक 2025 हे नुकतेच नीना कुलकर्णी यांना जाहीर झालेले आहे. यावर्षीचा हा 58वा पुरस्कार आहे. 5 नोव्हेंबर या दिवशी हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार सांगली येथे देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप काय आहे तर गौरव पदक आणि रोख बक्षीस 25,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह अशा पद्धतीचा हे गौरव पदक असणार आहे. मराठी रंगभूमीवरील मानाचा आणि सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक पुरस्कार हा समजला जातो. दरवर्षी नाट्यक्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 2025 सालीच त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुरस्कारांविषयी वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यामुळे आपल्याला अशाबद्दलच्या न्यूज माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, विष्णुदास भावे गौरव पदक 2025 हे नीना कुलकर्णी यांना भेटलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय अशा महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित आजचा आता एक प्रश्न विचारतो, ज्याचे उत्तर आता तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचे आहे. प्रश्न आहे,
कोणत्या योजनेअंतर्गत तूर, उडीद, मसूरची खरेदी सुनिश्चित केली जाणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 PM किसान, पर्याय क्रमांक 2 PM आशा, पर्याय क्रमांक 3 PM फसल आणि पर्याय क्रमांक 4 PM ग्रामीण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आता तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचे आहे. जे कोणीही विद्यार्थी याचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.